नमस्कार तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। मी आज चटपटीत तोंडाला चव येण्यासाठी मस्तपैकी खमंग भेळ बनवणार आहे। ही भेळ कधीही छोट्या भुकेसाठी तुम्हाला जेव्हाही काहीतरी नवीन चटपटीत खावंसं वाटतं तेव्हा ही चटपटीत भेळ नक्की करा, कारण ही रेसिपी एकदम सोपी आहे, फक्त 10 मिनिटांमध्ये होते। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा, तेव्हाच तुम्हाला ही रेसिपी कळेल। अशाच नवीन चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आता भेळीसाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी 1 टोमॅटो घेतला आहे, ते टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा आहे। इथे मी टोमॅटो बारीक कट करून घेत आहे। टोमॅटो पण बारीक कट करून झाला आहे। आता मी इथे कोथिंबीर बारीक कट करून घेणार आहे। कोथिंबीर पण बारीक कट करून होत आलेली आहे। कोथिंबीर पण बारीक कट करून झालेली आहे। आता मी इथे कांदा बारीक कट करून घेणार आहे। कांदा पण बारीक कट करून होत आलेला आहे। कांदा पण कट करून झाला आहे। आता मी इथे एक कढईमध्ये 1 वाटी शेव, 1 वाटी मुरमुरे, बारीक कट केलेला टोमॅटो, बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेली कोथिंबीर, थोडंसं मीठ, लाल तिखट, अंबारी, लिंबू, मी इथे लिंबू पिळून घेतलेला आहे। आता आपल्याला ती भेळ सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। भेळ पण जवळपास मिक्स होत आलेली आहे, तरी आपण अनेक 2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेऊ। भेळ व्यवस्थित मिक्स करून झाली आहे। आता आपण ती भेळ प्लेटमध्ये काढून घेऊ। भेळ पण प्लेटमध्ये काढून झालेली आहे। किती मस्त झालेली आहे आणि बघताच माणसाला तोंडाला पाणी सुटेल अशी भेळ चटपटीत खमंग झालेली आहे। त्यामुळे ही भेळ चटपटीत तुम्ही छोट्या भुकेसाठी जेव्हाही काही तुमच्या तोंडाला चव वगैरे नसेल तेव्हा तुम्ही ही चटपटीत रेसिपी नक्की करून बघा, तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही। एकदा जर केली तर तुम्हाला सारखं हीच भेळ खावीशी वाटेल। जेव्हाही तुमची लहान मुलं हट्ट करीत असतील तेव्हा ही अशी खमंग चटपटीत भेळ तुम्ही त्यांना नक्की करून द्या, ते दुसरं काहीच मागणार नाही। अशा चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।